नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी लाईट बिलवरती तुम्हाला जो मोबाईल नंबर दिसत असेल किंवा ईमेल आय डी असेल, तर तो घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून तुम्हाला बदलता येतो आणि तो कसा बदलायचा तर ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येत राहतील. तर तुमचा लाईट बिलावरती जर जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी बदलायचा असेल तर तो तुमच्या मोबाईलमधून तुम्ही स्वतः बदलू शकता. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर त्यासाठी तुम्हाला mahadiscom.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची. याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ते आल्यानंतर जर तुम्ही याच्या अगोदरही या वेबसाईटला भेट दिली असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रवेश म्हणजे तुमचं अकाउंट बनवले असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं युजरनेम आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करू शकता. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी नवीन सदस्य नोंदणीवरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी तुम्हाला जशी माहिती विचारली आहे अशा प्रकारे देऊन तुम्ही म्हणजे तुमचा ग्राहक क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, ईमेल OTP या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला या ठिकाणी नोंद करून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला प्रवेशवरती क्लिक करायचे आहे. तर प्रवेशवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो तुम्ही तुमच्या या ठिकाणी युजरनेम आणि पासवर्ड बनवला होता ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तो टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा दिलेला आहे, तर तो या ठिकाणी कॅप्चा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि मग प्रवेशवरती क्लिक करायचं आहे. प्रवेशवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल आणि तो OTP टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिड OTPवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे OTP येतो आणि तो या ठिकाणी तुम्हाला तो OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिड OTPवरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिड OTPवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुमचं या ठिकाणी अकाउंट येऊन जाईल, तुमचे म्हणजे तुमचे खाते. तर या ठिकाणी तुम्हाला खाली तुमचं या ठिकाणी बिल दिसत असेल तर इथून तुम्ही बिल पाहू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला बरेच या ठिकाणी लाल चौकोनामध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसून येतील. तर त्यामध्ये तुम्हाला नाव बदला, रीडिंग पाठवा, तसेच बरेच परतावा विनंती, तक्रार नोंदवा अशा प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी दिसून येत आहेत. तर यामधून तुम्ही कुठलेही या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही काम करू शकता. तर आता आपल्याला मोबाईल नंबर या ठिकाणी चेंज करायचा असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये सर्वात शेवटी स्टार असं ऑप्शन दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल, आधार, DTS आणि पॅन क्रमांक नोंदणीमध्ये बदल अशा प्रकारचं एक ऑप्शन दिसत असेल तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ग्राहक जोडणी प्रकार या ठिकाणी दिलेला आहे. तर तुम्हाला LT ठेवायचा. त्यानंतर तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. तर ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर बिलिंग युनिट तुमचा जो असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर त्यानंतर सर्च कन्झ्युमरवरती क्लिक करायचं आहे. सर्च कन्झ्युमरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर तुमची या ठिकाणी माहिती येणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सर्व पूर्ण टोटल तुमची माहिती या ठिकाणी दिसून येईल. तर कन्झ्युमर नंबर असेल, कन्झ्युमरचा नेम असेल, BU, डिव्हिजन, सर्कल, झोन अशा प्रकारची सर्व माहिती या ठिकाणी येणार आहे. तर त्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्सवरती यायचं आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्सवरती तुमचा या ठिकाणी वरती मोबाईल नंबर हा जुना असेल. जर तुम्हाला नवीन टाकायचा असेल तर रिमूव्ह मोबाईल नंबरवरती क्लिक करून तुम्हाला खाली दुसरा एक या ठिकाणी अपडेट करून तुम्ही अल्टरनेट नंबरही करू शकता. परंतु तुम्हाला जर हा नंबर चेंज करायचा असेल तर तुम्हाला अपडेट मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी अपडेट करू शकता. तसेच खाली तुम्हाला पॅन नंबर व्हॅलिड करायचा असेल तोही इथून तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर तुम्हाला अशा प्रकारे सर्व माहिती व्यवस्थित भरून आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचं या ठिकाणी आपल्या ग्राहकाचा तपशील आमच्या प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यासाठी 1 दिवस लागेल. म्हणजे तुम्ही आता या ठिकाणी ही प्रोसेस केली तर तुम्हाला 1 वर्किंग डेजच्या अंतरामध्ये तुमचा मोबाईल नंबर असेल, ईमेल आय डी असेल, या ठिकाणी तुमचं पॅन व्हॅलिड करायचं असेल तर ते होऊन जाईल. ग्राहकांना आपले ई-बिल पुढच्या महिन्याच्या बिलिंगपासून मिळेल अशा प्रकारची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर खाली तुम्हाला
खालील SMS नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवले जातील. म्हणजे तुमचा नोंदणीकृत मोबाईल असेल व त्यावरती तुम्हाला खालील प्रकारचे 5 प्रकारचे तुम्हाला मेसेज येत राहतील. तर मीटर वाचन सूचना, बिल अलर्ट, देयकाची पावती, तक्रार पोच, आउटेज सूचना अशा प्रकारची सर्व माहिती तुमच्या मोबाईलवरती SMSद्वारे मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून तुमचा महावितरणला दिलेला मोबाईल नंबर हा चेंज करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा